गुड मॉर्निंग. आज आपला चॅलेंज 365 दिवस चॅलेंजचा 40वा दिवस आहे. तर आज आपण चाललो बाईक घेऊन. तर चला. संपलं होतं पेट्रोल टाकायला आलतो. पेट्रोल टाकू आणि ग्राउंडकडे निघू. करणचा फोन आलता. आता करणला पिकअप करू जाता जाता. करण वाटतं करणला पिकअप करू. तर आलो आपण गाडीवर ग्राउंडवर. तर आता करू आपण स्ट्रेचिंग, फुल स्ट्रेचिंग करू आता. आणि आजचा वर्कआउट काय ते कंटिन्यू करू. तर चला स्ट्रेचिंग करू. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण करणार आहे जॉगिंग. तर वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट असते. तर काल आपण केलं तर लॅडर वर्कआउट. तर आज आपण स्कॉट वर्कआउट करणार आहे, लेग. तर स्कॉट वर्कआउट करणार आहे. तर स्कॉट वर्कआउट बघू का. त्याच्या आधी आपण 3 किलोमीटर जॉगिंग करू रेग्युलर 3 किलोमीटर जॉगिंग करू. तर चला आता जॉगिंग स्टार्ट करू. तर आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर नॉर्मल गेलतो, नॉर्मल आलो ह्याच्या जर डेली जात तसं. पण अजून एक गोष्ट आहे, एक मेन गोष्ट आहे की रनिंग करताना किंवा जॉगिंग करताना काय करायचं, कधी पण एकामागे एक राहायचं. कारण की तुम्ही सोबत पळले दोघांना फ्रंट समोर फेस करणं लागतो. आणि समोर फेस करणं दोघांना सारखी एनर्जी लागते. त्याच्यामुळे काय करायचं, कधी पण एक टेक्निक आहे, त्यांनी थोडं 10-20% तर तुम्हाला रिझल्ट भेटेल. तुमची एनर्जी वाचन. ते काय करायचं, एक समोर चालायचं, एक त्याच्या मागे थांबायचं. कधी पण लॉंग असू, 1600 असू, काही असू, स्लो फास्ट असू, एक पुढं थांबलं, एक फक्त मागे थांबायचं. त्याच्या पायाकडे पाहिलं ना, मागच्याला समोरच्यापेक्षा कमी एनर्जी लागते. एक राऊंड झाला तर तो मागे यायचा, हा पुढे जायचा. असं करून कसं एनर्जी डिवाइड होती आणि दम लागत नाही. तर ही टेक्निक सगळ्यात मेन गोष्ट आहे. आम्ही दरवेळेस व्हिडिओमध्ये बघा, दरवेळेस आम्ही हीच टेक्निक फॉलो करतो. कारण की दोघं सोबत पळले तर दोघांना समोरचे सिच्युएशन जी असते ते फेस करणं लागतो. दोघाला हे लागतं, दम लागतो. त्याच्यामुळे एकामागे एक राहिलं ना, मागची एनर्जी कमी लागती. मग एक राऊंड झाला तर समोरचं लीड करतो, परत पुढचा मागे येतो. म्हणजे कसं आहे, स्पीड कमी होत नाही. दोघांना एकामेकाची जिम्मेदारी असती. त्याच्यामुळं स्पीड कमी होत नाही आणि दोघं पण एक परफेक्ट पळते. तर तुम्ही 2 जण असू, 4 जण असू, 10 जण असू, एकामेका एक लॅपनी पळा, रिझल्ट नक्की भेटेल. तर चला आता आपण वॉकिंग करू, कूल डाऊन करू आणि आजचा वर्कआउट सुरुवात करू. तर आजचा वर्कआउट आहे स्कॉट वर्कआउटचे किती सेट मारणार ते आज बघू आपण. तर चला स्कॉट वर्कआउटला सुरुवात करू.
तर लेग वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आपण त्याचे 3 ते 4 सेट वेगवेगळे मारले प्रकारची एक्सरसाइज केल्या. तर आता आपण करू, लेग वर्कआउट झाला संपला, तर आता आपण ॲप्स करू आणि स्ट्रेचिंग करू. तर चला. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज केलं तर आपण स्क्वॉट वर्कआउट, लेग वर्कआउटमध्ये स्क्वॉटचे वेगवेगळे प्रकार मारले. तर आजचं झालं वर्कआउट संपला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.